जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज या ठिकाणी फलटणमध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे सहकारी सन्माननीय शंभूराज देसाई साहेब, आमचे दुसरे सहकारी बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसलेजी, आमचे सहकारी आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरेजी, आज या प्रचंड आणि अतिविशाल अशा कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं, फलटणच्या विकासाकरता सातत्याने ज्यांनी संघर्ष केला ते आमचे मित्र रणजित सिंह नाईक निंबाळकरजी आणि आपले लोकप्रिय आमदार सचिन पाटीलजी, माननीय अतुल बाबा भोसले, महेशजी शिंदे, मनोजजी घोरपडे, राहुल दादा कुल, शमशेर नाईक निंबाळकर, रामजी सातपुते, राजनजी पाटील, जिजामालाताई नाईक निंबाळकर, श्री शिवरूप राजे, श्री प्रल्हाद पाटील, श्री अमित चव्हाण, श्री राम निंबाळकर, श्री दिलीप भोसले, श्री अप्पासाहेब देशमुख, शेखर गोरे, विलास नलावडे, चेतन सिंह केदार, चंद्रकांत जाधव, आपल्या जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री दीपक कपूर, श्री चंद्रकांत फलकुंडवार, श्री सुनील फुलारी, श्री संतोष पाटील, श्री तुषार दोशी, श्रीमती याशनी नागराजन, श्री राजेंद्र रहाणे, या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, मला आज अतिशय आनंद आहे की फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपल्या सोबत या अतिविशाल अशा कार्यक्रमामध्ये मी उपस्थित आहे। खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे, ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या रणजित दादांच्या माध्यमातनं, सचिन दादांच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही होत आहेत, ते बघून मला अतिशय मनापासून समाधान आहे। खरं म्हणजे या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला। कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात। परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला। त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय आम्ही घेतला। पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव
याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते, प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो।